नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा हडप्पा संस्कृती या धड्याचा स्वाध्याय आता आपण इथे सोडणार आहोत. हडप्पा संस्कृती हा धडा 2026च्या नवीन अभ्यासक्रमानुसारच्या पुस्तकातील आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. हडप्पा संस्कृतीचा शोध गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी पैकी सिंधू या नदीकाठी लागला. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह धोलावीरा, कालिबंगन, लोथल, मोहेंजोदडो यांपैकी मोहेंजोदडो या ठिकाणी सापडले. 3. हडप्पा संस्कृतीतील लोथल, बनावली, राखीगडी, धोलावीरा यांपैकी लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. आणि प्रश्न क्रमांक ब, चूक की बरोबर ते लिहा. 1. दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. हे अगदी बरोबर उत्तर आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. उत्तर चूक आहे, कारण ते जागरूक होते म्हणून त्यांनी झाकलेली गटारे व स्वच्छता ठेवली होती. 3. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे कारण होते. हे अगदी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 अ, संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये: सुनियोजित नगररचना, स्वच्छ वरुंद रस्ते, पक्क्या विटांची घरे, उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्था, समृद्ध व्यापार, सुबक मुद्रा आणि मातीची भांडी. ब. शब्दकोडातून उत्खननातील नगरांची नावे पूर्ण करा. तर इथे आपण शब्दकोड बघतोय. पहिला आहे हडप्पा, दुसरा आहे लोथल, तिसरा आहे मोहेंजो दडो, पुढे आहे धोलवीरा, पुढे राखीगडी आणि त्यानंतर येणारे कालिबंगन. प्रश्न क्रमांक 3 आहे टिपा लिहा. 1. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह. उत्तर: मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे. या महान स्नानगृहातील स्नानकुंड जवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधले होते. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची व्यवस्था होती. 2. हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. उत्तर: हडप्पाकालीन उत्खननात सापडलेल्या पुराव्यावरून स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे वापरत असत. दागिन्यांमध्ये अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा आणि बांगड्या यांचा वापर केला जाई. हे दागिने सोने, तांबे, चांदी, मौल्यवान खडे तसेच शंख आणि मातीचे बनवलेले असत. 3. हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर: हडप्पा संस्कृतीमध्ये कलेचा उत्तम नमुना म्हणजे तेथील मुद्रांवर कोरलेली प्राण्यांची व मानव कृतींची चित्रे आणि कांस्य धातूची नर्तकीची मूर्ती होय. मनोरंजनासाठी ते लोक खेळणी वापरत, ज्यामध्ये मातीचे बैल, फिरणारे डोके असलेल्या प्राणी, कुळकुळे, शिट्ट्या, चाकांवर चालणाऱ्या गाड्या यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 4. पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील राजस्थान या राज्यात हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. कालिबंगन. 2. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. मोहेंजोदडो. प्रश्न क्रमांक 3. मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. उत्तरे चिनाब नदी. 4. दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगररचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. उत्तर: हडप्पा संस्कृतीमधील नगररचना अत्यंत आधुनिक होती. आजही आपण नवीन शहरे वसवताना त्यांच्याकडून खालील गोष्टींचा आदर्श घेऊ शकतो. काटकोना छेदणारे रस्ते, ज्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही आणि चौकोनी भागात सुंदर व शिस्तबद्ध घरे बांधता येतात. उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्था. आरोग्याच्या दृष्टीने आजच्या शहरातही सांडपाण्याची गटारे पूर्णपणे झाकलेली असणे आवश्यक आहे, जशी हडप्पा काळात होती. पाण्याचे नियोजन. प्रत्येक घरात विहिरी आणि पाण्याची स्वतंत्र सोय असणे हे आजच्या पाणी टंचाईवर उत्तम उपाय ठरू शकतो. प्रश्न क्रमांक 2. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली. उत्तर: हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला लागण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे होती. व्यापारात घट.
मेसोपोटोमिया आणि इतर दूरवरच्या देशांशी असलेला हडप्पाचा व्यापार हळूहळू मंदावला. पर्यावरणीय बदल, वारंवार येणारे महापूर, पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आलेला दुष्काळ, नद्यांची पात्रे कोरडी पडणे यामुळे शेतीचे नुकसान झाले. स्थलांतर, व्यापार आणि शेती नष्ट झाल्यामुळे लोकांनी ही नगरे सोडून इथे लहान गावांकडे स्थलांतर केले, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. हा स्वाध्याय इथे संपला. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वीच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करू शकता, म्हणजे तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.